तर पुण्याच्या नसरापूरमधल्या चिमुरड्या मुलीवरच्या अत्याचाराची ही घटना ताजी आहे आणि असं असताना कल्याणमध्ये दुसरी खळबळजनक अशी घटना घडली आहे। कल्याणच्या रेल्वे स्थानकामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेले आहे। प्राथमिक माहितीनुसार या मुलीला कल्याणवरून खोपोली या ठिकाणी आपल्या मामाच्या घरी जायचं होतं आणि यासाठी ही मुलगी कल्याण रेल्वे स्थानकावरती लोकल ट्रेनची वाट बघत उभी होती। त्यावेळेला या आरोपीने तिचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि या मुलीला आपल्या सोबत यायला भाग पाडलं आणि आरोपी सौरभ याने तिच्यावरती कल्याणच्या रेल्वे यार्डामध्ये अत्याचार केलाय। या घटनेमुळे कल्याणमध्ये या सगळ्या परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे। कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं। तर या प्रकरणामधल्या नराधमाला फाशी दिली पाहिजे अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरेंनी केली आहे। अशा लोकांवर जलद गतीने कोर्टाच्या याच्याने यांना फाशी दिली पाहिजे अशी माझी मागणी आहे। कारण यांना ती सवय झालेली की येणाऱ्या आयाबाईंनी या काहीतरी समस्याने अत्याचार करतात, यांच्या कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पवारताई असतील, यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी करणार की या आरोपीला फास्ट कोर्टात जाऊन कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।